सो रिटेलचं एक आहे, नंतर बँकिंगचं एक सेंटर ऑफ एक्सलन्स आहे. आता आम्ही सिमेंट्स बरोबर बोलत आहोत की इलेक्ट्रॉनिक्सच्या फील्डमध्ये काय सेंटर ऑफ एक्सलन्स उभं करता येईल. असे ज्या ज्या सेक्टर्सचे मनुष्यबळाची रिक्वायरमेंट आहे, स्किल्ड मॅनपॉवरची रिक्वायरमेंट आहे, तिथे इंडस्ट्रीशी कोलॅबरेट करून आपण सेंटर ऑफ एक्सलन्स युनिव्हर्सिटीमध्ये उभी केली आहे. पण ही जी मशिनरी आहे ही ITI किंवा पॉलिटेक्निक लेवलची नाही. सेंटर ऑफ एक्सलन्सची जी मशिनरी आहे ती सगळी हाय एंड आहे. त्यामुळे ती आम्हाला रेप्लिकेट छोट्या सेंटर्समध्ये करणं अवघड आहे. तर त्याला लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर, त्याला लागणारं जे मेन म्हणजे ट्रेन मॅनपॉवर ती खूप स्पेशलाइज्ड असते. म्हणून आपण त्याचं ती ॲक्टिव्हिटी आपण फक्त या पुण्याच्या विद्यापीठात अवेलेबल केली आहे. पण त्या टाईपचं ट्रेनिंग आपण विद्यार्थ्यांना काही दिवसांकरता तिथे आणून देऊ शकतो. आणि बाकीचं जे ट्रेनिंग असेल ते लोकल स्किल सेंटरमध्ये किंवा ऑनलाईन माध्यमातून असं कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला देणं शक्य आहे. तर हॉस्टेलच्या रूम्स एक छोटं 3D व्ह्यू आहे. मगाशी मी सांगितलेलं याच्याबद्दल मी परत रिपीट करत नाही. बेसिकली इंडस्ट्रीला लागणारे स्किल्ड मॅनपॉवर आणि आपल्या विद्यार्थ्यांच्यातली जी गॅप आहे ती भरून काढण्याच्या उद्देशाने ही युनिव्हर्सिटी आपण सेटअप केलेली. ही एक स्लाईड मात्र मला थोडंसं आवडेल सगळ्यांनी कॉन्सन्ट्रेट करायला. हे आपलं मॉडेल आहे. तुम्ही डावीकडे जर बघितलं तर आपण याचं सगळं मॅपिंग नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कशी केलेलं आहे. कारण मोदीजींचा हा एफर्ट आहे की ऑल द स्किलिंग ॲक्टिव्हिटी शुड नाव बी कन्सॉलिडेटेड अंडर द स्किल मिनिस्ट्री. म्हणून त्यांनी काही वर्षापूर्वी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन नावाची एक पब्लिक एंटिटी क्रिएट केली. तर त्याच्यामध्ये आपण आपले जे कोर्सेस आहेत ते त्याला मॅप्ड आहेत. जे उद्या जेव्हा हा नियम निघेल तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांना जे स्किल लेवल सर्टिफिकेट मिळेल दॅट विल बी इन लाईन विथ दी NSQL. तर बेसिक स्किल्सपासून इंटरमिजिएट टू ॲडव्हान्स स्किल्स असं सगळ्या पद्धतीने विद्यार्थी प्रोग्रेस होईल. आणि ऑन द राईट हँड साईड जर बेसिक स्किल असेल तर सर्टिफिकेट मिळेल, इंटरमिजिएट स्किल्सला डिप्लोमा आणि ॲडव्हान्स स्किल्सला डिग्री. म्हणजे ह्याचं मॅपिंग असं 1-on-1 केलेलं आहे अगदी सोप्यांच्या. काही फॅसिलिटीज ज्या आपण युनिव्हर्सिटीमध्ये देतो त्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्या आत्तापर्यंत भारतात कुठल्याच विद्यापीठात नाही आहे. एक म्हणजे क्रेडिट बँकिंग आणि ट्रान्सफर सिस्टीम. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्यांनी ITIचा जरा कोर्स केला तर त्याला त्या कोर्सचे क्रेडिट्स ट्रान्सफर करून डिप्लोमाला जाणं शक्य नाही आहे. आत्ता फक्त पॉलिटेक्निक डिप्लोमा टू इंजिनिअरिंग एवढीच व्हर्टिकल मोबिलिटी आत्ता आहे. पण आपण विद्यापीठात काय सोय केलेली आहे की अगदी 10वी पास जर मुलगा असेल आणि त्यांनी एखादा सर्टिफिकेट कोर्स केला, समज त्या सर्टिफिकेट कोर्सचे त्याला 40 क्रेडिट्स मिळाले आणि मग पुढे जाऊन काही वर्षांनी जर तो डिप्लोमाला आला आणि डिप्लोमाला जर 100 क्रेडिटची रिक्वायरमेंट असेल तर आपण त्याचं मॅपिंग करून त्या 40 क्रेडिट्स करता त्याला एक्झेम्पशन देणार. म्हणजे त्याला उरलेले फक्त 60च करायला लागतील. तसंच जर तो डिग्रीला गेला आणि डिग्रीला समज 200 क्रेडिटची रिक्वायरमेंट असेल आणि त्याला डिप्लोमाचे ऑलरेडी 100 मिळालेले असतील तर ते 100 वाया न जाता त्याला पुढे फक्त 100च क्रेडिट्सचे कोर्सेस करायला लागतील. तर ह्याच्यामुळे विद्यार्थ्यांना एक आपोआप असतो, आशा असते की मी जे काही केलंय ते वाया जात नाही आहे. ॲट द सेम टाईम मला पुढे काहीतरी करायला आहे. म्हणजे आज मी सर्टिफिकेट कोर्स करेन कारण मला माझी अफोर्डेबिलिटी तेवढीच आहे. पण काही वर्षांनी माझा जॉब करता करता जर मला वाटलं की मला आणखीन काही कोर्सेस घेऊन मला डिप्लोमा करता येईल का, आणखीन काही कोर्सेस घेऊन डिग्री घेता येईल का, तर ती सोय आपण विद्यापीठात केलेली आहे. दुसरा जे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मल्टी एंट्री एक्झिट. म्हणजे जर तुम्ही सर्टिफिकेट घेऊन तुम्हाला आता इकॉनॉमिक कंडिशनमुळे युनिव्हर्सिटी सोडायला लागत असेल तर यू कॅन ऑलवेज रिटर्न बॅक आफ्टर फ्यू इयर्स अँड कम्प्लीट युअर एज्युकेशन. इट विल नॉट गो वेस्ट. सो दॅट इज द मिनिंग ऑफ मल्टी एंट्री एक्झिट. द थर्ड फीचर इज रेकग्निशन ऑफ प्रायर अर्निंग. म्हणजे जर एखादा ब्युटी पार्लर चालवणारी बाई असेल की 10 वर्ष माझं ब्युटी पार्लर आहे, तिच्याकडे काही स्किल्स आहेत ऑलरेडी कारण ती स्वतःच ब्युटी पार्लर चालवते, तर तिचे स्किल्स युनिव्हर्सिटी मेजर करेल आणि तिला जे काही बेसिक कोर्सेस असेल त्याला एक्झेम्पशन देईल. म्हणजे तिला तेच कोर्सेस परत करता येणार, करायला लागणार नाही. म्हणजे रेकग्निशन ऑफ प्रायर स्किल्स. किंवा एखाद्या मुलाने जर काही कोर्सेस केले असतील, समज कॅडकॅमचा एखादा कोर्स केला असेल तर तो जर आपल्या इथे आला तर आपण त्याचं असेसमेंट करून म्हणणार की तुला आता हा कोर्स परत इथे करायची गरज नाही. वी कॅन रेकग्नाइज युअर प्रिव्हियसली अर्न स्किल्स. म्हणजे जरी ते तुमच्या कॉलेजमधून केले असेल तरी पण ही स्किल्स विल नॉट गो वेस्ट. He can continue with his education in the university. So these are some of the
the highlights, and last is the vocational guidance cell. म्हणजे आता आपण प्लेसमेंटवर फोकस करतो, आम्ही एक्झॅक्टली ऑपोजिट फोकस करतोय की इनपुट काय पाहिजे आणि आउटपुट काय अपेक्षित आहे. म्हणजे आपल्याला जर विद्यार्थ्यांना एंट्री घेताना सांगता आलं की ह्या सगळ्या क्षेत्रांमध्ये जॉब्स आहेत, तुम्हाला जर ऑटोमोबाईलच्या कंपन्या खूप आवडतं तिथे तुम्हाला जॉईन व्हायचं तर त्याच्यात या प्रकारचे जॉब्स आहेत, मग तुम्हाला त्या प्रकारचे जॉब्स मध्ये चांगल्या पद्धतीने फंक्शन होण्याकरता काय स्किल्स लागणार आहेत ते आपण टप्प्याटप्प्यात देऊया. म्हणजे हे एकदम रिव्हर्स इंजिनिअरिंग आहे. आपण आता काय कॉन्सन्ट्रेट करतो की आपण किती जास्तीत जास्त चांगलं शिक्षण देऊ मग त्याला नक्कीच प्लेसमेंट मिळेल. आपण रिव्हर्स म्हणतोय की प्लेसमेंट हा साईड इफेक्ट असेल, त्याला इंडस्ट्रीमध्ये त्याचं ऑक्युपेशनमध्ये चांगलं काम करण्याकरता त्याला काय स्किल्स पाहिजे. त्याचं मला माहिती असतं की मी एज्युकेशन लाईनमध्ये जाणार आहे, तर मग मला या रोलमध्ये इफेक्टिव्हली फंक्शन करण्याकरता मला स्वतःला काय स्किल्स पाहिजे होते ते मग मी आधीच हळूहळू ॲक्वायर करायला लागेल ड्युरिंग द कोर्स ऑफ माय एज्युकेशन. What we are trying to do is map the occupations to the skills required to function in those occupations effectively and then be able to impart those skills in the university or in the skill centers. सो ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडस्ट्री टायअप असतो की इंडस्ट्रीच्या बरोबर बसून बोलणं की तुम्हाला आता पुढच्या 1 वर्षात 2 वर्षात 3 वर्षात कशा प्रकारची लोकं लागणार आहेत, मग तुम्हाला आत्ता जे तुम्ही विद्यार्थी घेता त्यांच्यात काय स्किल्स लॅकिंग असतात, तुम्हाला काय स्किल्स त्याच्यामध्ये आवडतील. तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की सुरुवातीला आम्हाला वाटलं होतं की इंडस्ट्रीकडून काहीच फीडबॅक मिळणार नाही, पण गेले 2 वर्ष आम्ही इंडस्ट्रीच्या बरोबर करिक्युलम डेव्हलपमेंट करतोय. तर कितीतरी सब्जेक्ट्स ते म्हणतात की हे उपयोगाचं नाही आहे किंवा हे या पद्धतीने नको शिकवायला, आपण त्याच्याऐवजी ह्याच्यावर फोकस करू. म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर इंजिनिअरिंगमध्ये मॅथ्स शिकवतानाही त्यांचं म्हणणं असतं की मॅथ्स as applicable to a computer science student and maths as applicable to a automobile engineering student are two different things. आणि तुम्ही जे शिकवताय ते नुसतंच बेसिक आहे. ही इज नॉट एबल टू अप्लाय what he has learned in maths or physics or thermodynamics or fluid mechanics to the sector in which he is going to effectively work. तर म्हणजे तो ज्या इंडस्ट्रीमध्ये काम करणार आहे त्याच्यात याचं ॲप्लिकेशन कसं होणार आहे हे पहिल्या वर्षीपासूनच त्यांना सांगणं गरजेचं आहे. म्हणजे ते तशा प्रकारे मुलं इंटरेस्ट पण घेतात ते सब्जेक्ट शिकण्यामध्ये. हे अशा प्रकारचं आपण मॉडेल केलेलं आहे आणि ह्या पद्धतीने आपण आता करिक्युलम सगळं युनिव्हर्सिटीचं डेव्हलप केलेलं आहे. दॅट इज वाय इट इज इन लाईन विथ what is required by the national skill qualification framework. हे मी मगाशी उदाहरण दिलं तसं की बेसिक स्किल्स वरून इंटरमिजिएट स्किल्स टू ॲडव्हान्स स्किल्स अशी प्रगती होते विद्यार्थ्यांची. आणि एक उदाहरण म्हणून मी दिलेले की सर्टिफिकेट जर 30 क्रेडिटचं असेल मग डिप्लोमाला जर 80 क्रेडिट लागत असतील तर त्याला फक्त 50च करायला लागतील नवीन, अगोदरच्या 30 क्रेडिटचं त्याला ट्रान्सफर मिळेल. तसंच डिग्रीला केल्यावर सुद्धा डिग्रीला जर 120 क्रेडिटची रिक्वायरमेंट असेल आणि त्यांनी सर्टिफिकेट लेवलला 30 क्रेडिट मिळाले असतील त्याला ऑलरेडी, तर 120 वजा 30 किंवा डिप्लोमा असेल तर 120 वजा 50 असं करून त्याला फक्त उरलेले क्रेडिट्सचे कोर्सेस घ्यायला लागतील. हे उदाहरण कार्पेंट्रीचं मुद्दाम दिलेलं आहे कारण कार्पेंट्री इज वन ऑफ द बेसिक ट्रेड्स. तर कार्पेंटर विदाऊट एनी फॉर्मल क्वालिफिकेशन म्हणजे त्यांना काही 6वी-7वी पास पण असतात ना कार्पेंटर्स बरे, तर तो कुठलंही क्वालिफिकेशन नसताना तो युनिव्हर्सिटीत जर आला तर आपलं जे डिपार्टमेंट ऑफ रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग आहे ते त्याचं स्किल असेसमेंट करून त्याला सर्टिफिकेट इन कार्पेंट्री देऊ शकेल आणि त्याच्यामधून हळूहळू त्याची टप्प्याटप्प्यात प्रगती होत त्याला डिप्लोमा पण करता येईल. आता आपण बघतो की कार्पेंटर्सना त्यांचं स्किल खूप चांगलं येत असतं, पण जेव्हा एखादा इंटिरियर डिझायनर त्यांना ड्रॉइंग देतो तेव्हा ते इंटरप्रेट करू शकत नाही आणि त्याच्यामुळे कित्येकदा खूप वेस्टेज होतं लाकडाचं किंवा ते जेव्हा ॲक्च्युली काम करतात तेव्हा तेवढी क्वालिटी आणि फिनेस नसतो. म्हणून आजकाल लोक म्हणतात की चायनाहून फर्निचर मागूया आपण. म्हणजे इव्हन त्यांना जे काही मशीन्स आहेत ते पण कार्पेंटर्सना कितीतरी वापरता येत नाही, लिहिता वाचता येत नसतं. तर याचा अर्थ असा आहे की नुसतं कार्पेंट्रीचे स्किल येऊन उपयोग नाही, मल्टी स्किलिंग पण झालं पाहिजे. तर हे मल्टी स्किलिंग होणं पण गरजेचं आहे. किंवा म्हणजे आता तुमच्या कॉलेजमध्ये एखादी बिल्डिंग नवीन बांधत असतो तर आपण बघतो की त्याच्यावरचा जो सिव्हिल इंजिनियर असतो त्याला ॲक्च्युली बिल ऑफ क्वांटिटी बघणं किंवा एक छोटंसं बजेट बनवणं किंवा अकाउंटिंग किंवा आयटमाइज रेट वगैरे ह्याचा काही गंध नसतो. ते फक्त सिव्हिल इंजिनिअरिंगचंच तेवढं बघत बसतात. तर म्हणजे मल्टी स्किलिंगची आजकाल गरज आहे कारण आपल्याकडे मुळातच स्किल मॅन पॉवर अवेलेबल नाही.
तर म्हणून हे रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंगचं डिपार्टमेंट केलेलं आहे की त्याच्यामधनं तुमचे प्रिव्हियस स्किल्स मेजर करून पुढे कसं तुम्हाला कोर्सेस करता येईल याचं आपण मॅपिंग इथे करू शकतो. फ्लेक्सिबिलिटी टू परस्यू ड्युअल प्रोग्राम्स म्हणजे स्किल बेस्ड प्रोग्राम परस्यू करत असताना एखादा डिस्टन्स लर्निंगचा कोर्स सुद्धा विद्यार्थी घेऊ शकतो. म्हणजे समज एखादं डिप्लोमा इन बँकिंग करत असले तर साईड बाय साईड दुसरा एखादा स्किलचा कोर्स पण ते करू शकते. तर असं ड्युअल प्रोग्रामची पण आपण एक सोय केलेली आहे. मुद्दाम हा चार्ट दाखवला की बरेच लोक मला विचारतात की कन्व्हेन्शनल आणि स्किलमध्ये काय फरक आहे. तर हे एक छोटासा चार्ट आहे टू डिपिक्ट दॅट. मेन म्हणजे आपलं 70% फोकस इज ऑन प्रॅक्टिकल. त्यामुळे पेडगॉगीच वेगळी आहे. थिअरी AICTEच्या रिक्वायरमेंट प्रमाणे जर प्रॅक्टिकल केलं तर 1:1च मॅपिंग करतात. म्हणजे एकच क्रेडिट मिळेल जर तुम्ही 1 तासाचं थिअरी केली आणि प्रॅक्टिकल जरी 1 तासाचं केलं तर त्यालाही एकच क्रेडिट मिळेल. पण आपण युनिव्हर्सिटीत म्हणतो की नाही, जर तुम्ही 1 तासाचं प्रॅक्टिकल केलं तर तुम्हाला 2 क्रेडिट्स मिळतील. कारण आपल्या युनिव्हर्सिटीत प्रॅक्टिकलला जास्त महत्त्व आहे. म्हणजे ह्याचा अर्थ हाही आहे की मुलं जास्त वेळ लॅबोरेटरीजमध्ये घालवतात, जास्त वेळ स्किलिंगमध्ये घालवतात, जास्त वेळ हँड्स ऑन ट्रेनिंग आणि प्रॅक्टिकलमध्ये घालवतात. म्हणून ते 70-30% असं आपण रेशो केलेलं आहे. असेसमेंट सुद्धा कन्व्हेन्शनल युनिव्हर्सिटीजमध्ये सगळ्या थिअरी बेस्ड असतात. हे येतं का, ते येतं का, कुकिंगचा कोर्स असला तर रेसिपी लिहायला लावतील किंवा असं. पण आपण आपल्या विद्यापीठात सगळी जी स्किल असेसमेंट आहे ती इंडस्ट्रीच्याकडनं करून घेते की इंडस्ट्रीला वाटतं का की याला स्किल आहे. ड्रायव्हिंग येतं की नाही फक्त हो नाहीच असू शकतं ना. पास नापास कसं असणार किंवा किती टक्के, म्हणजे असं काही होऊच शकत नाही स्किलमध्ये. तुम्हाला ते स्किल आत्ता असतं आणि जरी नसलं तर तुम्ही काही काळाने ते स्किल ऑब्टेन करू शकता. म्हणजे पास आणि फेल आणि पर्सेंटेज हा विषय नाही आहे स्किलमध्ये. तुमच्याकडे ते स्किल नसलं म्हणजे काही तुम्ही मागे राहणार नाही. तुम्हाला 2 महिन्यांनी ते स्किल येऊ शकतं. तर असं ही पेडगॉगीच पूर्ण वेगळी आहे कन्व्हेन्शनल आणि स्किलची. आणि त्यामुळे शिकवणारी जी लोकं लागतात ती सुद्धा तेवढ्या कॉम्पिटन्सीची लागतात की त्यांना पण ते स्किल असलं पाहिजे. नाहीतर हाऊ कॅन दे इम्पार्ट इट टू स्टुडंट्स. इंडस्ट्री कोलॅबोरेशन पण मी मगाशी म्हटलं तसं की करिक्युलर हे बऱ्याच वेळेला मी पाहिलं ना की इंडस्ट्रीची खूप लोकं म्हणजे सिम्बायसिसमध्ये सुद्धा येतात आणि गेस्ट लेक्चर घेतात. तर त्याच्याने काय होतं, त्यांचा रेझ्युमे खूप छान होतो. ते लावतात की सिम्बायसिस विद्यापीठातली गेस्ट लेक्चर, पण आपल्याला काय त्याचा उपयोग होतो. तर आम्ही इंडस्ट्रीला सांगितलं की आमच्याकडे काही गेस्ट लेक्चरला वगैरे येऊ नका, तुम्ही आम्हाला करिक्युलम डेव्हलपमेंट आणि स्टुडंट ट्रेनिंगमध्ये मदत करा. कारण तुम्ही ॲक्च्युली इंडस्ट्रीमध्ये ते प्रॅक्टिस करताय. त्यामुळे तुम्ही येऊन जर तो पर्स्पेक्टिव्ह आमच्या विद्यार्थ्यांना दिला तर तो जास्ती व्हॅल्यू ॲडिशन आहे अदर दॅन कमिंग इन ऑडिटोरियम अँड लेक्चरिंग टू द स्टुडंट्स. तर हा आमचा एक्सपेरिमेंट खूप सक्सेसफुल झाला. इंडस्ट्रीला आवडला. आम्ही ते म्हटलेलं की तुम्ही तुमच्या रेझ्युमे बिल्डअप नका करू, तुम्ही आमच्या विद्यापीठात येऊन विद्यार्थ्यांना ॲक्च्युली शिकवा, करिक्युलम डेव्हलप करण्यामध्ये मदत करा, इव्हन टीचर सिलेक्शनमध्ये मदत करा, विद्यार्थ्यांच्या सिलेक्शनमध्ये मदत करा. तर तशा प्रकारचा हा एक्सपेरिमेंट इंडस्ट्री कोलॅबोरेशनचा आमचा सक्सेसफुल झालेला आहे. आणि त्यामुळे साईड इफेक्ट प्लेसमेंट हा होणारच. कारण का त्या विद्यार्थ्यांना त्यांनी सिलेक्शनपासून पाहिलेलं असतं, त्या शिकवायला त्यांना येत असतात, त्यांच्या स्किल असेसमेंट्स करायला येत असतात. त्यामुळे नॅचरली ते त्यांना आपल्या इंडस्ट्रीत ॲब्झॉर्ब करून घ्यायलाही तयार होतं. हे काही विद्यापीठाचे सॅलियंट फीचर्स आय विल नॉट गो टू द डिटेल. पण स्कूल ऑफ इंटरडिसिप्लिनरी सायन्सेस पण एक आहे की फॉरेन लँग्वेजेस शिकणं किंवा सॉफ्ट स्किल्स, कम्युनिकेशन स्किल्स वगैरे ह्यासारखे विषयसुद्धा विद्यार्थ्यांना आज गरजेचे आहेत. तर ते पण आपण त्याच्यामधून करणार आहे. आणि कम्युनिटी कॉलेज म्हणजे जे अंडर प्रिव्हिलेज्ड आहेत की आपण ज्या परिसराजवळ त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या महिला असतील किंवा स्कूल ड्रॉपआउट्स असतील त्यांच्यासाठी आपण खास तर काही कोर्सेस सुरू करू शकतो का. आणि आपल्याच विद्यार्थ्यांनी जर त्यांना शिकवलं तर त्यांनाही त्याचे काही क्रेडिट्स मिळतील का, ज्यांनी एक सेन्सिटिव्हिटी टू द सोसायटी असं डेव्हलप होऊ शकतो. ही इंडस्ट्री कोलॅबोरेशनची स्टाईल आहे. आय ऑलरेडी कव्हर्ड दॅट. सो ह्याच्यात हे अशा टाईपचे लॅब्स आपण तिथे सेटअप करतोय पुण्यामध्ये. जसं कन्स्ट्रक्शनचं आहे, रोबोटिक्सची लॅब असेल, इंडस्ट्रियल ऑटोमेशनची असेल, दुसऱ्या हाताला रिटेल म्हणजे इव्हन आपण मॉलमध्ये गेलो तर मॅनिक्युअरला कपडे कसे घालायचे किंवा कपडे जेव्हा मॉलमध्ये स्टॅक करतात तेव्हा एखाद्या कस्टमरला कुठला कलर अट्रॅक्ट होईल म्हणून ते कपडे समोर ठेवायचे, कुठले कपडे, ह्याच्यात सुद्धा एक सायन्स आहे. तर अशा प्रकारच्या लॅब्स पण आपण केलेल्या आहेत की रिटेलच्या विद्यार्थ्यांना ॲक्च्युली एक स्टोअरमध्ये जेव्हा ते काम करतील, म्हणजे आपण बऱ्याच वेळेला जातो की एखाद्या दुकानात गेलो तर कित्येकदा ते सेल्समन उद्धटच असतात. 4-5 दाखवलं की म्हणतात की
घ्यायचं तर घ्या नाही तर घेऊ नका. म्हणजे ते पण एक स्किल आहे की कसं काढून दाखवायचं, कसं कस्टमरशी बोलायचं, त्याला सेल कसा कंडक्ट करायचा. तर अशा प्रकारचं प्रशिक्षण पण वी आर गिव्हिंग इन दॅट रिटेल सेक्टरला. आता हे पुढचा जो भाग आहे तो आय विल रिक्वेस्ट श्रवण टू कव्हर दिस की ॲक्च्युली व्हॉट कॅन वी डू विथ युअर इन्स्टिट्यूशन. गुड आफ्टरनून एव्हरीबडी. आम्ही पाटील साहेबांशी जेव्हा बोललो की आजच्या सेशनमध्ये काय कव्हर करायचं, त्यांनी आम्हाला दोन गोष्टी सांगितल्या होत्या. एक म्हणजे स्किल इन युनिव्हर्सिटी जी सिम्बॉसिसची आहे तर ते त्याच्याबद्दल थोडी माहिती तुम्हाला पाहिजे सगळ्यांना. आणि दुसरा होता की तुम्ही याही गोष्टी इम्प्रूव्ह करा की ज्या ॲक्शन प्लॅन आहेत. कारण इथं सगळ्या कॉलेजेसचे जे हेड्स किंवा प्रिन्सिपल्स आहेत की त्यांनी हे नवे प्रोग्राम वगैरे कसे जॉईंटली किंवा काय कॉलेजेसमध्ये आणता येतील हाही त्याच्या मागचा हेतू होता. तर आम्ही काय केलं की एक जे सेक्टर वाईज काही प्रोग्राम्सची आम्ही लिस्ट केली की जे प्रोग्राम्स आम्ही असे सिलेक्ट केले की जे आपल्याला जॉईंटली कंडक्ट करता येतील. या पुढच्या स्लाइड्समध्ये काही आम्ही प्रोग्राम्सविषयी बोलू. आणि दुसरा त्यातला हेतू हा होता की हे आपल्याला कसे डिलिव्हर करता येतील. म्हणजे एक प्रोग्राम तयार जरी केला तरी तो आपल्याला डिलिव्हरी त्याची कशी देता येईल तर त्याच्याविषयी सुद्धा आम्ही काही गोष्टी याच्यामध्ये आता प्रेझेंट करतो. आता हे जे प्रोग्राम्स आम्ही जे निवडलेले आहेत सो दीज आर ऑल स्किल प्रोग्राम. म्हणजे याचा हे काही कारणांमुळे हे निवडले गेले आहेत की एक म्हणजे आम्ही अतिशय फोकस सेक्टर स्पेसिफिक प्रोग्राम्स करतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्या सेक्टर्समध्ये डिमांड जास्त आहे आणि त्या टाईपचं स्किल लेबर नाही आहे अशा प्रकारच्या प्रोग्राम्स आम्ही हे सिलेक्ट केलेले आहेत. हा त्यातला पहिला एक क्रायटेरिया होता. दुसरा क्रायटेरिया असा आहे की पवार साहेबांनी जी मीटिंग घेतली होती तर त्यामध्ये बऱ्याच आम्हाला सजेशन्स आणि काही लोकांकडून सूचना आल्या की आमच्या मुलांना काही पर्टिक्युलर प्रकारचे काही प्रोग्राम्स हे मिळत नाही, आमच्यापर्यंत येत नाही. किंवा कधी कधी काय होतं की एखादी टेक्नॉलॉजी जी येते समजा .NET किंवा जावा याच्या इथं सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे जे असतील त्यांना दे कॅन कोरिलेट की नवी टेक्नॉलॉजी जी आता डिमांडमध्ये आहे ती सेकंड इयर थर्ड इयर सिटीजमध्ये पोहोचायला वेळ लागतो. म्हणून हे त्यांच्या सूचना अशा आल्या की ते प्रोग्राम समजा आम्हाला पुण्या मुंबईमध्ये जेव्हा ते प्रोग्राम चालू होतात त्याचवेळी समजा आम्हाला चालू करता आलं तर त्याचा फायदा आमच्या मुलांना जास्त होईल. तर या 2-3 कारणांसाठी आम्ही ही लिस्ट तयार केली. फॉर एक्झाम्पल आता मशीन लर्निंग. आता मशीन लर्निंग हा असा प्रकार आहे की ज्याचं डेटा सायन्स आणि आज BCA किंवा BTech इन कम्प्युटर सायन्स जरी केलं तरी समजा तुमच्याकडे मशीन लर्निंगचं ॲडिशनल अंडरस्टँडिंग किंवा क्वालिफिकेशन जर असेल तर त्या मुलाचा एम्प्लॉयबिलिटीचा जो चान्स आहे किंवा त्याचा जो भाव तो खूप वाढतो. तर अशा काही हे प्रोग्राम्स आम्ही लिस्ट केले आहेत. फॉर एक्झाम्पल बँकिंग अँड फिनान्स. आता BCom विथ बँकिंग जरी स्पेशलायझेशन केलं तरी त्यामध्ये समजा तुम्ही टेक्निकल ॲनालिसिस किंवा ब्रँच बँकिंग किंवा CRM इन फिनान्शियल सर्व्हिसेस असे काही ॲडिशनल प्रोग्राम जर केले की ज्याची डिमांड जास्त आहे बँकांमध्ये तर हे प्रोग्राम्स या कारणांसाठी आम्ही हे निवडलेले आहेत. त्याचप्रमाणे अजून एक आमचा एक सेक्टर आहे जो आहे एज्युकेशन. आता एज्युकेशनमध्ये सुद्धा काही काही गोष्टी अशा आहेत की आपल्याला माहिती आहे NAC NIRF वगैरेमुळं ICT टेक्नॉलॉजी किंवा स्किल्स जे टीचरला जे लागतात तर ते दरवेळी प्रत्येकाकडे असतीलच असं नाही किंवा त्या टेक्नॉलॉजीज प्रत्येक कॉलेजमध्ये असतीलच असं नाही. तर त्यासाठी आम्ही काही असे प्रोग्राम केले की जेणेकरून त्या प्रोग्राम्समध्ये त्या शिक्षकाला किंवा त्या स्टुडंटला वेगवेगळे टूल्स कसे वापरायचे त्याचं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा आम्ही देऊ शकतो. ते हे समजा आहेत की ICT टूल्स इन टीचिंग अँड रिसर्च. आता प्रत्येक टूल्स हे फ्री असतात पण ते प्रत्येक शिक्षकाला माहीत असतीलच असं नाही. तर आम्ही तो प्रोग्राम असा तयार केला की जेणेकरून आम्ही त्यांना हँड्स ऑन ट्रेनिंग देतो आणि रिसर्चपासून कंटेंट डेव्हलपमेंटपासून स्टॅटिस्टिकल ॲनालिसिसपर्यंत की जे तुमच्या रिसर्चसाठी लागतात, रिसर्च पेपर लिहायला लागतात त्या सर्व गोष्टी याच्यामध्ये आम्ही कव्हर केल्या. दुसरा एक सेक्टर आहे इंजिनिअरिंगचा. जसं मॅडम म्हणले की काही काही गोष्टी तुम्हाला स्किल हे हॅज टू बी इम्पॉर्टेड इन द लॅब और इन द वर्कशॉप. तर आमच्या पुण्याच्या कॅम्पसमध्ये आता जे मोठमोठी मशिनरी किंवा स्पेसिफिक ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्स कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट याची जी येते आहे ती नॉट नेसेसरी की प्रत्येक इन्स्टिट्यूट किंवा कॉलेजमध्ये असेल. हा पहिला भाग. दुसरा म्हणजे जरी मशिनरी असली तरी ती ट्रेन करायला ट्रेनर असेल याची शाश्वती आहे. म्हणून आम्ही काय केलं की काही प्रोग्राम जे शॉर्ट ड्युरेशनचे असे केले की जेणेकरून त्या मुलाला तो आमच्या पुण्याच्या कॅम्पसमध्ये येऊन ते 2, 3, 5 दिवसाचे 1 महिन्याचे असे हे प्रोग्राम करू शकतो जिथं तो प्रत्यक्षात ते मशिनरी ऑपरेट करू शकतो.
तसा जो ट्रेनर असतो हा त्या कंपनीनं पाठवलेला असतो की म्हणजे दॅट इज द बेस्ट ट्रेनिंग इन दॅट पर्टिक्युलर सेक्टर. आता स्पेशली प्रॉडक्ट डेव्हलपमेंट प्रोसेस जी आहे तर तो त्या मुलाला प्रत्यक्षात कार कशी डिझाईन किंवा डेव्हलप करायची हे तो स्वतः केलेली कार प्रत्यक्ष सिम्युलेटेड एन्व्हायरमेंटमध्ये बघू शकतो. तर अशा काही गोष्टी आहेत की ज्या त्या ट्रेनिंग इम्पार्ट करायला तुम्हाला त्या प्रकारचे इक्विपमेंट्स लागतात की ती हे आमच्या स्किल युनिव्हर्सिटीमध्ये आहे. त्यामुळे हे जे प्रोग्राम्स आम्ही जे सिलेक्ट केलेले आहेत ते असे प्रोग्राम्स आहेत की ज्याची डिमांड आहे, ज्याचं सगळीकडे त्याचे ट्रेनर्स मिळतील असणे, त्याला जे इक्विपमेंट्स वगैरे लागतात ती सुद्धा आपल्या कॉलेजेसमध्ये अवेलेबल आहेत. त्यामुळे हे समजा ॲडिशनल प्रोग्राम समजा स्टुडंट्सने केले तर त्यांचं एम्प्लॉयबिलिटी वाढते, त्यांचं एम्प्लॉयबिलिटी बरोबर म्हणजे एक तर एम्प्लॉयबिलिटी मिळते प्लस ती हायर लेवलची एम्प्लॉयबिलिटी मिळू शकते. तर असे हे आम्ही काही प्रोग्राम्स तुम्हाला प्रपोज करतो. गो टू नेक्स्ट स्लाइड. आता हे प्रोग्राम डिलिव्हर कसे करतील? आता प्रोग्राम हा आपण तयार करू शकतो पण जसं मॅडम म्हटलं की त्या 3 प्रकारे आपण हा डिलिव्हर करू शकतो. काही काही प्रोग्राम्स असे आहेत की हे प्युअरली ऑनलाईन होतात. म्हणजे त्या मुलाला कॅम्पसमध्ये क्लासरूममध्ये यायची गरज नाही. तो आयदर त्याच्या कॉम्प्युटरवरती तो प्रोग्राम अटेंड करू शकतो किंवा त्या कॉलेजेसमध्ये समजा कॉलेजेसनी पर्टिक्युलर लॅब कॉम्प्युटर लॅब समजा उपलब्ध करून दिली तर तिथं तो जाऊन करू शकतो. पण तो लेक्चरचा जो प्रकार असतो तो प्युअरली ऑनलाईन असतो. दुसरा प्रकार आहे तो रेसिडेन्शियल. आता फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंगचे काही प्रोग्राम्स आहेत किंवा टीचर्ससाठी काही प्रोग्राम्स आहेत,